करण्यासाठी इथे बघा, तुम्हाला इथे शोधलं तर तुम्हाला एक फीचर प्रोडक्ट म्हणून एक एपीआय भेटली. इथे एपीआय ची मेथड गेट म्हणलं काहीच नाही, फक्त डेटा घ्यायचा आहे. जस्ट ह्याला मी एपीआय ला कॉपी केलं आणि आपल्याला ही एपीआय कोणत्या पेजला कॉल करायची? होम पेजला. व्हीएस कोड मध्ये आलो. होम पेज कुठे आहे आपलं? तर इथे 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 कुठे 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 आहे? इथे जस्ट इथे आलो आणि इथे आल्यानंतर मला एक एपीआय कॉल करायची. कधी? यूज इफेक्टच्या आतमध्येच. जस्ट हिला कॉपी करतो मी इथे एक यूज इफेक्ट घेतला. कोण घेतला? यूज इफेक्ट. त्याचा एक स्ट्रक्चर राईट केलं मी इथे. ॲरो फंक्शन ओपन करली, क्लोज करली आणि एक स्क्वेअर ब्रॅकेट. वॉच करण्यासाठी आपल्याला कोणा वॉच नाही करायची, जस्ट आम्हाला एक एपीआय कॉल करायची. जसं की एपीआय कॉल करण्यासाठी एक्झॉस्ट डॉट गेट, कारण आपल्याला डेटा फक्त यूआरएल पेस्ट करा, ऑब्जेक्ट वगैरेची गरज नाही. डॉट देन त्याच्यामध्ये एक रिस्पॉन्स भेटणार. ॲरो आला, ओपन केला, क्लोज केला. जस्ट एकदा मी त्याला कन्सोल डॉट लॉग करतो. रिस्पॉन्स मधून काय कर, डेटा कन्सोल. जस्ट त्याला एक नाव देऊ आपण. काय देऊ नाव? की फीचर प्रोडक्ट म्हणून. ठीक आहे, आपल्याला समजून कोणता डेटा नेमका आलाय. जस्ट इथे आलो, कॉपी केला, आउटपुट पेजला आलो, होम पेजला आलो, डेव्हलपर ऑप्शनला ओपन केलं मी, एकदा रिफ्रेश केलं मी. ठीक आहे, थांबू आपण 2 मिनिटं. रिफ्रेश होत आहे 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 आहे. फीचर प्रोडक्टचा डेटा आलाय. फीचर प्रोडक्ट मध्ये किती डेटा आलाय हा डेटा. जस्ट जो डेटा आलाय अरे ऑब्जेक्ट मध्ये आलाय, तो डेटा काय करायचा? अरे ऑब्जेक्ट मध्ये आलेला डेटा एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा. त्यासाठी मी इथे काय केलंय, कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. त्या व्हेरिएबलला नाव दिलं मी फीचर प्रोडक्ट. सेट फीचर इक्वल टू कोण असणार? यूज. त्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा? ॲरे टाईपचा डेटा बनला इथे. ठीक आहे, फक्त आपल्याला आता त्यामध्ये डेटा स्टोअर करायचा. कसा स्टोअर करायचा? ती एपीआय कडून डेटा आला तर तू कन्सोल करू नको. कन्सोलच्या ऐवजी सेट फीचर प्रोडक्ट काय कर, रिस्पॉन्स मधून डेटा आउटपुट पेजला आलो. जसं मी एकदा इथे रिफ्रेश केले, जसं आपलं पेज रिफ्रेश झालं तर तो डेटा कुठे स्टोअर झाला? आता फीचर प्रोडक्टच्या नावाच्या व्हेरिएबल मध्ये झाला. जस्ट त्या व्हेरिएबल मधून डेटा प्रिंट करायचा आहे. मग डेटा प्रिंट करण्यासाठी कुठे करायचं आहे तुम्हाला? फीचर प्रोडक्ट, बरोबर ना? आणि तिथे एक प्रोडक्ट कार्ड आहे ना. मग ते प्रोडक्ट कार्डला मी काय करतो, जस्ट इथे मी एक, मला डेटा करायचा आहे प्रिंट प्रोडक्ट. फीचर प्रोडक्टच्या आतून डॉट राऊंड ब्रॅकेट, त्याच्या आतमध्ये पहिला काय भेटतो? व्हॅल्यू. सेकंड, आणि जिथे आपण कर्ली ब्रॅकेट घेतो तिथे राऊंड ब्रॅकेट. आणि जस्ट जो कार्ड आहे तो कार्डला काय करायचे, आपल्याला कॉपी करायची आणि त्या मॅपच्या आतमध्ये पेस्ट करायची. जो आपण असा डेटा पाठवलाय त्या डेटाच्या ऐवजी, जसं आपण हे कुठेतरी काम केलं, कुठे काम केले, प्रोडक्ट पेजला गेलो तर इथे बघा डेटामध्ये काय पाठवलंय? व्हॅल. त्याच प्रकारे आपल्याला इथे काय पाठवायचे? डेटामध्ये काय पाठवणार? व्हॅलच पाठवायची. आउटपुट पेजला आलो आणि इथे बघा फीचर प्रोडक्ट मला शो झाले आहेत 3 झाले. तिथे क्लिक केलं, प्रोडक्ट डिटेलला आलो. कॉम्प्लिकेट आहे का? काय फीचर प्रोडक्ट झाले. आता कोण करायची ते लगेच 2 मिनिटं नाही लागणार त्याला. जस्ट त्याची एपीआय कुठे आहे? न्यू प्रोडक्ट. मेथड कोणती? गेट. अरे गेट म्हणलं की इझी एकदम. जस्ट वरती आलो मी इथे, अजून एक यूज इफेक्ट घेतला. यूज, आवाज येतो का? काय झालं? एक यूज इफेक्ट घेतला. त्या यूज इफेक्टच्या आतमध्ये ॲरो फंक्शन ओपन करली, क्लोज करली, लास्ट मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट. आणि त्याच्या आतमध्ये आम्हाला एक एपीआय कॉल करायची. कोणती एपीआय? एक्झॉस्ट डॉट, कारण आपल्याला मेथड सांगितली. कोणती मेथड आहे तिथे? गेट मेथड. फक्त गेट मेथड मध्ये आपण फक्त यूआरएल देतो. डबल कोड मध्ये यूआरएल दिली, डॉट त्यामध्ये ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला रिस्पॉन्स येत आहे. आणि जो रिस्पॉन्स येतोय तो रिस्पॉन्स मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग. जो डेटा येतोय तो डेटाला मी काहीतरी नाव देतो, म्हणून इथे न्यू प्रोडक्ट. इथे कोमा देऊन रिस्पॉन्सच्या आतून मला माहिती आहे डेटा येणारे हेडर आहे, मला महत्वाचा डेटा आहे. आउटपुट पेजला आलो,
रिफ्रेश केलं मी इथे पेज, डेव्हलपर ऑप्शनला ओपन केलं मी इथे, तर कन्सोल मध्ये बघा न्यू प्रोडक्ट आलाय आणि त्याच्यामध्ये किती डेटा आहे, एकच आलाय. म्हणजे न्यू कोणता, एकच प्रोडक्ट आहे. आणि तो डेटा कशात आलाय, एका ऍरे मध्ये आलाय. ऍरे मध्ये आलाय म्हणजे त्याला कुठेतरी स्टोअर होतो. त्याच्यासाठी एक व्हेरिएबल कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, त्या व्हेरिएबलला नाव न्यू प्रोडक्ट, त्याचं एक फंक्शन सेट न्यू प्रोडक्ट इक्वल टू यू स्टेट, त्याच्यामध्ये ऍरे टाईपचा डेटा राहणार आहे. आणि तिथे जे आपण एपीआय कॉल केली तिथे आपण सांगू, कन्सोल नको करू, सेट न्यू प्रोडक्ट मध्ये रिस्पॉन्स मधून डेटा. जस्ट आउटपुट पेजला आलो की तो डेटा स्टोअर होणार आहे. कुठे स्टोअर होणार आहे, न्यू प्रोडक्ट मध्ये. त्याच प्रकारे जसं आपण इथे फीचर प्रोडक्ट प्रिंट केलेत कुठे, इथे, त्याच प्रकारे इथे न्यू प्रोडक्ट आहे, तिथे काय करायचे, ओपन करली क्लोज, न्यू प्रोडक्ट मधून डॉट, त्यामध्ये एक ॲरो फंक्शन, त्यामध्ये काय भेटतं, व्हॅल्यू आणि इंडेक्स. जिथे आपण राऊंड देतो तिथे, ठीक आहे, करली देतो तिथे राऊंड ब्रॅकेट. आणि जस्ट जो आपण वरती कार्डला डेटा पास केला होता त्यालाच मी कॉपी करतो, इथे आलो पेस्ट केलं, काही प्रॉब्लेम नाही आला मला. तर इथे बघा न्यू प्रोडक्ट आला, इथे एक डेटा राहिला, कोण लास्ट, ते पण 2 मिनिटात मी घेऊ शकतो, जस्ट फास्ट. बेस सेलिंग मेथड कोणती, काही नाही, फक्त डेटा घ्यायचा आहे. त्यासाठी होम पेज मध्ये आलो, अजून एक मी इथे घेतली, यूज इफेक्ट राऊंड ब्रॅकेट, त्याच्यामध्ये एक ॲरो फंक्शन, आणि आपल्याला माहिती आहे त्यानंतर एक स्क्वेअर ब्रॅकेट ऑच करण्यासाठी, आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला एक एपीआय कॉल करायची. एक्झॉस्ट आम्हाला एक गेट मेथडने एपीआय कॉल करायची, ही एपीआय आहे, त्यामध्ये डेटा भेटणार आहे दॅन ॲरो फंक्शन. त्या ॲरो फंक्शन मध्ये काय भेटतो आपल्याला, आणि जो रिस्पॉन्स भेटणार आहे तो रिस्पॉन्स आपल्याला काय करायची, जस्ट कन्सोल डॉट लॉग करून चेक करतो मी कोणता डेटा आलाय, बेस्ट सेलिंग प्रोडक्ट, कोमा दिला, रिस्पॉन्स मधून डेटा, जस्ट आउटपुट पेज, रिफ्रेश केलं मी, तर कन्सोल मध्ये आपण पाहू बेस्ट सेलिंगचा प्रोडक्ट डेटा आलाय, किती आले, जो डेटा आलाय तो एका ॲरे मध्ये आलाय. त्यासाठी आपल्याला स्टोअर करण्यासाठी मी इथे एक व्हेरिएबल बनवतो, कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट, त्या फंक्शनचं नाव बेस्ट सेलिंग, सेट त्याचं फंक्शन बेस्ट सेलिंग प्रोडक्ट इक्वल टू यूज स्टेट ओपन राऊंड, त्याच्यामध्ये एक ॲरे टाईपचा डेटा राहणार आहे. झालं व्हेरिएबल. मग ते एपीआय कॉल झाल्यानंतर कन्सोल नको करू, तू काय कर, सेट बेस्ट सेलिंग डेटा मध्ये रिस्पॉन्स मधून डेटा पास, जो डेटा येणार आहे तो कुठे स्टोअर झाला होता, बेस्ट सेलिंग प्रोडक्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये. जस्ट त्या व्हेरिएबल मधून आपल्याला डेटा करायचा आहे प्रिंट. तर खाली आलो, बेस्ट सेलिंग प्रोडक्टचा सेशन कुठे ते आहे, त्या डिवच्या आतमध्ये मी करली ओपन केला, क्लोज केला, व्हेरिएबलचं नाव बेस्ट सेलिंग डॉट राऊंड ब्रॅकेट, त्याच्यामध्ये पहिली भेटणार व्हॅल्यू, सेकंड भेटणार करलीच्या जागी, आणि त्याच्या आतमध्ये जसं आपण इथे प्रोडक्ट कार्डला काहीतरी डेटा पाठवलाय त्याला कॉपी करतो, जस्ट पेस्ट केला, आउटपुट पेजला आलो, त्याला एकदा बंद करतो. फीचर प्रोडक्ट, बेस्ट न्यू प्रोडक्ट, आणि जसं मी ह्याच्यावर क्लिक करतोय तर वर्किंग होत आहे, कारण ऑलरेडी आपण सगळं बनवून ठेवलंय. झालं आपलं होम पेज कम्प्लीट का फास्ट झालं ऑनलाईन मेंबर, मला सांगा बरं लास्टचं, समजलंय ना. जस्ट एपीआय कॉल करायचे, डेटा प्रिंट करायचा, सगळा फंडा एपीआय वरच आहे. जो एपीआय कडून डेटा आलाय तो करायचा व्हेरिएबल मध्ये स्टोअर, आणि तो व्हेरिएबल मधून डेटा करायचा प्रिंट, आला डेटा घ्यायचा प्रिंट करायचा, एवढ्या 3 गोष्टी. ऑनलाईन मेंबर फास्ट होतंय का मला एकदा सांगा बरं. अरे ऑनलाईन मेंबर बोला. ठीक आहे, कॉम्प्लिकेट काहीच नाही, सगळ्या एपीआय तुम्हाला प्रोव्हाइड केल्यात मी, फक्त तुम्हाला तिथे मेथड पण राईट केली, कोणता डेटा पाठवायचा ते पण सांगितलंय, काही प्रॉब्लेम नाही. अजून ऑनलाईन मेंबर बाकीचे कोणाला काय असेल प्रॉब्लेम, फास्ट होतंय सर एकदा डबल सांगा, डबल घ्यायची आपल्याला, तसं बोला तुम्ही.